हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर बघा, आज मी बनवत आहे इथे मेथी आणि गावरान अंड्याची भुर्जी। तर इथे मी गावरान अंडे घेतलेले आहेत, 8 अंडे घेतलेले आहेत आणि एक मेथीची जुडी घेतलेली आहे। तर ही रेसिपी आम्ही सर्व घरामध्ये 4 सदस्य आहेत, तर 4 सदस्यांसाठी बनवत आहे। तर बघा, इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर सर्व आम्ही घरातले मोठीच आहेत, म्हणजे लहान बाळ नाही आहे कोणी, त्याच्यामुळे तिखट सर्वच जण खातो आम्ही। तर थोडीशी तेजच पाहिजे ही भुर्जी। तर मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत। तर मिरच्या आपल्या आवडीनुसार घ्यायच्या आणि एक लसणाचा गाठा घेतलेला आहे मी। तर लसूण बघा मी काढून घेत आहे, लसूण पाकळ्या, कोथिंबीर घ्यायची, जिरं, लसण आणि बघा आता तुम्हाला मी प्रोसिजर तर दाखवतच आहे। तर एवढा लसण घेतलेला आहे मी, एक गाठा लसण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा। आता इथे जिरं टाकून घेते, अर्धा चम्मच हळद टाकून घेते आणि आता मीठ टाकून घेते। तर मी इथे सेंधे नमक वापरते। तर मी रोजच्या स्वयंपाकाला सेंधे नमकच वापरत असते, कारण खूप छान असते ते आपल्या आरोग्यासाठी सेंधे नमक। तर हे सर्व कुटून घ्यायचं खलबत्त्यामध्ये आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, तर नक्की करून बघा। आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, आता थंडीचे दिवस आहेत, तर थंडीचे अंडेसुद्धा खातातच आणि मेथीसुद्धा खातातच। तर बघायचं, दोन्हीचं कॉम्बिनेशन करून बघा, खूप वेगळी टेस्ट लागते आणि खूप असं चविष्ट लागते। तर बघा, आता याच्यामध्ये मी कोथिंबीरसुद्धा टाकून घेते, म्हणजे त्याने टेस्ट येते छान। तर आता तेल इथे गरम झालेलं आहे बघा। तर काही मैत्रिणी करतच असतील, कारण महाराष्ट्रामध्ये खाल्ल्याच जाते ही रेसिपी। तर माझी स्वतःची जी रेसिपी आहे, तर ती तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। तर मैत्रिणींनो, नक्की आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपल्याला इथे छान भाजून घ्यायचे, ते तेलामध्ये टाकून घेतले मी। आता जे आपण वाटून घेतले उकळीमध्ये, ते तेलामध्ये छान होऊ द्यायचं। आणि इथे मी गावरान अंडी घेतलेली आहेत 8। तर ही अंडी छान धुवून घेतली मी, कारण गावरान अंडी कसं कोंबडी कुठं पण देते, त्याच्यामुळं कोणतीही पण अंडी आपल्याला वापरायची असली तर ती पहिले स्वच्छ धुवून घ्यायची। तर अंडी धुवून घेतली, मेथीची एक जुडी घेतली मी, ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता इथे छान होत आहे गरम आहे। तर इथे छान गरम झालेलं आहे। आता मी मेथी टाकून घेते त्याच्यामध्ये। मेथी छान फिरून घ्यायची आणि जोपर्यंत त्याच्यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत फिरवत राहायची। तर बघा, आता इथे मेथीमधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे। तर आता मी याच्यामध्ये छान अंडे फोडून घेणार आहे। तर बघा, किती छान पूर्ण पाणी आटलेलं आहे मेथीतलं। जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत अंडे फोडून टाकायचे, नाही तर बघा पूर्ण सुकलेले आहे। तर आता मग एक एक अंडे करून मी फोडून टाकते। तर अशी मी इथे 8 अंडे घेतलेले आहेत। तर आता इथे मी एक एक अंडे करून सर्व अंडे फोडून घेते। आणि बघा, गावरान अंड्याचे एकदम पिवळसर असते आतमधला बलक, आणि जो पोल्ट्रीचा असतो तो थोडासा फेंट असतो, थोडा व्हाईट असतो। तर छान आता इथे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, स्किप न करता बघा माझा पूर्ण व्हिडिओ, आणि माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, खूप छान असं एकदम सुकू द्यायचं त्याच्यातलं, आपण जे अंडे टाकतो त्याच्यानंतर जे हे होते, ग्रेव्ही होते त्याची, ती एकदम सुकू द्यायची, ती म्हणजे एकदम कोरडी होते आणि त्या भुर्जीला एकदम तेल सुटते। तर बघा, आता इथे तयार झालेली आहे मेथी आणि अंडा भुर्जी। तर खूप
सुंदर टेस्ट लागते याची. तर नक्की मैत्रिणींनो करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा एकदम सुकी झालेली आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.